मंडळी, गुड मॉर्निंग. हॅपी दसरा सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोलते मी. वाजलेत किती? 11:30, 11:45 वाजले. आमची घर थोडी पुढे आहे, पण 11:30 वाजले आणि आत्ता जस्ट माझी अंघोळ झाली. आज दसरा असून पण सगळं आरामात चाललं आहे हळूहळू, कारण की ह्या वेळेस दसरा एकदम थंड थंड आहे आमचा. का? कारण की विहा पण नाही आहे घरी आणि मम्मीने त्यांना सुतक झालं, त्यामुळे काहीच नाही आहे. हार नाही, देवांना वगैरे नाही. तर दर दसऱ्याला मस्त इतके मोठे फुलं असतात, माळा बनवायच्या. दिवस सकाळी 8 वाजल्यापासून चालतं ते 10-1 वाजेपर्यंत चालतं माळा बनवायचं मस्त. नाही तर अगोदरच आदल्या दिवशी माळा बनवून ठेवतो, असं होतं. पण ह्या वेळेस एकदम हळूहळू चाललं आहे, कारण की दसरा करायचंच नाही ना, सुतक आहे आणि प्लस विहा पण नाही आहे की विहामुळे चल आम्ही दोघांनी तरी केला असता. पण आता माझी पण इच्छा नाही ह्यावेळेस. माझी कोणत्याच गोष्टीला इच्छा नाही होते, म्हणजे ना गरबा खेळायला. फर्स्ट टाईम लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे माझ्या की नवरात्र आली आणि माझ्या अंगात नाही आलं. ह्या वेळेस मी एकही दिवस, आज दसरा आहे, 10 दिवसामध्ये एकही दिवस गरबा खेळायला गेली नाही आणि बघायलाही गेली नाही. काल गेली होती बघायला, पण बघितलं फक्त, खेळली नाही. आज आता विचार करते की जाऊ आज. आता बघू संध्याकाळपर्यंत काय होतं. आणि जस्ट केस धुतलेत मी, त्यामुळे ते ओलेच आहेत. आज व्हिडिओ मी काढते, पण अशा प्लॅन अशा गोष्टी काहीच नाही आहेत. थोडंफारच आपलं जे असतं स्वयंपाक वगैरे करणं, खाणं. आज दसरा आहे तर काहीतरी गोड करू जेवायला. आता नाश्ता वगैरे झाला आमचा, उपमा वगैरे खाल्ला आम्ही. आता मम्मी गेली मार्केटला थोडंफार भाजीपाला वगैरे काही आणायला. दुकानात गेली, मार्केटला नाही, दुकानातच गेली आहे. तर बघू काहीतरी आज काहीतरी गोड करू. पण आता पुढे काय अनप्लॅन गोष्टी होतात, फक्त ब्लॉग एंडपर्यंत बघा. मलाही नाही माहिती की आज काय काय होणार आहे. मी फक्त विचार केला की घरात आहे आज, तर थोडंफार माझा जे काही सामान आहे तो आवरायचा आहे, थोडाफार पसारा वगैरे. आज विहा पण नाही आहे, तो थोड्याफार गोष्टी आवरू. तर ते आता मी आवरेल. नाश्ता वगैरे झालेला आहे, आता आंघोळ वगैरे पण केली, आता उपासना वगैरे करते. आता मला हा सामान सगळं आवरायचं आहे. ही विहा असते ना, मला हे काहीच काढता येत नाही. म्हटलं चला आज करून घेऊ आता, कारण की ती ना काय सगळं काढते मग माझं सगळं मेकअपचं सामान. तसं जास्त काही नाही आहे, इतकं थोडंफार आहे. आता हा एक बॉक्स आहे. विहाला चॉकलेट आणले होते याच्यात तिच्या काकाने. तर आता याच्यात थोडंफार सामान शिफ्ट करते मी, आणि ते माझं पुढं जे कपाटात आहे ना, जिथं मेकअपचं सामान मी ठेवते तिथं सगळं हे करते. आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल, इकडे चाळीत ना नुसतं कचर 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 सकाळी 7 वाजल्यापासून चालतं. सगळं आवरून मस्त एवढा इतका सामान आहे माझा, पण त्यात सगळं जास्त करून भंगारच भरलं आहे. पण ते आवरायचं होतं, थोडंफार सगळं सेट करायचं होतं. आता ह्या डब्यात मस्त मी ना सगळे माझे इयरिंग्स आणि काय मंगळसूत्र आहेत ना ते ठेवले छान मस्त आहे. ते चॉकलेट आणण्यापेक्षा मला तो डब्बा आला ना, त्याचा जास्त आनंद झाला. आज होता दसरा आणि सणासुदीला असं काही झालं ना तर खूप मूड ऑफ होऊन जातो. मम्मीने त्याला सुतक झालं होतं, गावाकडे कोणीतरी वारलं होतं त्यामुळे. पण तरीही पण मम्मीने माझ्यासाठी मला बासुंदी खूप आवडते त्यामुळे मस्त बासुंदी केली आणि उडदाचे वडे पण केले. सकाळी उडदाची डाळ मस्त भिजत टाकून दिली होती सकाळी लवकर, आणि उडदाचे वडे केले. मस्त पुरी होती, बटाट्याची भाजी होती, छान अशी बटाट्याची भाजी मी केली होती. पुरी वगैरे बाकीचा स्वयंपाक मम्मीने केला. आणि मला बासुंदी खूप खूप जास्त आवडते त्यामुळे थोडी जास्त करून ठेवतो आणि मग नंतर पण दुसऱ्या दिवशी पण खाता येते, आणि ती फ्रीजमध्ये ठेवून खूप छान लागते. आता आम्ही मस्त वडे करायला घेतलेत. स्नॅक्स आहे आमचं, स्नॅक्स. चहा पिला. आता संध्याकाळी स्वयंपाक करून जेवणा अगोदर पहिले मस्त वडे करून घेऊ आणि थोडेफार वडे खाऊन घेऊ. आणि इकडे चालली देवी, आता चालली आहे. तर देवीच्या विसर्जनाला, म्हणजे देवीचं विसर्जन होणार आहे, तर देवीच्या विसर्जनाला जायचं आहे आम्हाला. तर थोडंफार खाऊ आणि मग तिकडे जाऊ.
आलो. जेवण वगैरे पण झालं आणि मग आता व्हिडिओ शूट करते. इतकी सुंदर सुंदर दिसत होते ना देवी, असं वाटत होतं मला की बघतच राहू. एरियामधली आहे आमच्या इथे देवी बसते. 10 दिवसापासून मी गेलीच नव्हती. आज डायरेक्ट दर्शनाला गेली आणि मग विसर्जन पण होतं तर थांबली होती. मला ते देवीला बघून म्हणजे असं वाटत होतं ना बघतच राहावं, इतकं इतकी इतकी सुंदर दिसत होती देवी. खूप छान खूप छान. आणि आता 10 दिवस मी गेली नाही. आत्ता जाते गरबा खेळायला. ड्रेसच घालणार आहे. तर व्लॉग शॉर्टपर्यंत बघा मस्त. गरबा वगैरे आज 10 दिवसानंतर मी पहिल्यांदा गरबा खेळायला जाणार आहे. आज अवतार बघा माझा. आता आता बघू मस्त तयारी वगैरे करते, बघू कशी दिसते. ॲब्रो वगैरे काही केले नाही आहेत मी, कारण की आता दिवाळीच आहे 20 दिवसावर, तेव्हा करायचे, त्यामुळे आता नाही केले. व्लॉग शॉर्टपर्यंत बघा. छान अशी मस्त रेडी झाली आहे. ड्रेसेस घातला मी, होता माझ्याकडे लेहंगा, माझ्या मेहंदीला घातला होता तो होता, पण मी काय घातला नाही कारण की आता वाजले बघा 10:30 वाजले. म्हटलं जाऊ दे आता, कुठं घालू आणि मग कुठं ते मिरवत बसू, त्यामुळे असं साधं सिम्पल मस्त इयरिंग्स घेतली. आणि माझ्या मैत्रिणीने मला मस्त हे आणलं होतं. छान आहे ना, मला खूप आवडलं. आता जातोय गरबा खायला मस्त. मम्मी तर काय साधी सिम्पलच रेडी झाली आहे. बिचारा नवरा माझा खुश होऊन गेला मला बघून. लांबूनच खुश होता. आम्ही काय करणार आता. झालं, घेतलं सगळं. मोबाईल माझा मोबाईल माझ्या हातातच, सॉरी. चला ठीक आहे. आता मस्त गरबा खायला जातो आणि मग दाखवेल तुम्हाला. छान कशी दिसते मी कमेंट करून प्लीज नक्की सांगा. दिसते क्लिअर? आता जस्ट आम्ही घरी आलो. गरबा वगैरे खेळून बघत असतो तुम्ही अवतार. सगळा घामाने सगळं इचिंग होत आहे. 1 वाजला. आता जस्ट घरी आलो. खूप दिवसानंतर, म्हणजे मागच्या वर्षी खेळली होती मी गरबा, त्यानंतर आज एकच दिवस खेळली ना, थोडंसं दमली, पाय वगैरे दुखायला लागलेत, पण मजा आली. पण तसं म्हणजे जसं माणूस मोठं होतं ना तसं काही करायची आता इच्छा ज्या असतात ना ते थोड्या कमी होत जातात. तर इतकं काय थोडंसं जास्त एक्सायटेड वगैरे काही वाटत नाही. पण आज होती मी थोडी एक्सायटेड की चला आता इतके दिवसापासून खेळले नाही, आज लास्ट दिवस आहे तर मस्त खेळून घेऊ. तर छान असं गरबा खेळलो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि अजून कसे ब्लॉग बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा. मी कशी दिसत होती ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.